गंमत बघा, काल नागपूरमध्ये काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडीनं मोर्चा काढताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर केलेली टीका खरं म्हणजे फार मोठा विनोद म्हणावा लागेल. एक तर हर्षवर्धन सपकाळ स्वतःचं अस्तित्व कुठं त्यांचं दिसत नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका पक्षाला कुठेही यश आलं नाही आणि म्हणून केवळ स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून त्यांची धडपड दिसून आली. दुसरं असं आहे की ते म्हणाले, ज्या काँग्रेसनं देश वाचवा ही भाषा काल त्यांनी केली. हा फार मोठा विनोद समजावा लागेल, कारण वर्षानुवर्ष काँग्रेसच्या काळात या देशामध्ये झालेला भ्रष्टाचार, वेगवेगळे प्रकारचे घोटाळे आणि अराजकता याशिवाय काही दिलेलं नाही. आणि म्हणून आज या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये आमचे नेते देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली विकासाची महाचळवळ पुढे जात असताना काँग्रेस पक्षाला बोलण्यासाठी कुठेही जागा राहिलेली नाही. जनता विकासाच्या सोबत आहे, जनता काम करणाऱ्याच्या सोबत आहे आणि म्हणून 2014 पासून भाजपाच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास वाढलेला आहे. मला असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ यांची टीका म्हणजे राजकीय विनोद आहे, स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे आणि काँग्रेस देशात आणि राज्यात शून्य झाली म्हणून आता केवळ अराजकता वाढवण्यासाठी, वातावरण बिघडण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच